च्या पुढच्या भागाला सुरुवात करूयात. कुणाल, काय झाले? तुम्ही असे का बसला आहात? पियाने काळजीने विचारलं. कुणाल आज दुपारीच घरी आला होता, अगदी कोणाला काहीही न सांगता. आणि आल्यापासून त्याने स्वतःला रूममध्ये बंद करून घेतलं होतं. गीताकडून कुणाल आल्याचं सुकन्याताईंना आणि आजींना समजलं होतं. तेव्हा सुकन्याताई त्याला बघायला गेल्या होत्या, पण त्याने काहीच रिप्लाय दिला नव्हता. खूप वेळ थांबून सुद्धा त्याचा रिप्लाय आला नव्हता. तेव्हा आजी सुद्धा त्याला बघायला गेल्या होत्या, पण त्याने दरवाजा उघडलाच नव्हता. पियाला काही माहिती आहे का म्हणून पियाला फोन लावून झालेला होता. तिला काहीच माहिती नव्हतं. तो घरी घरी कधी गेला हे सुद्धा कोणाला माहिती नव्हतं, म्हणून ती लगेच निघून आलेली. फिंगर लॉक असल्यामुळे ती सरळ आत आली होती. तेव्हा रूममध्ये पूर्ण अंधार होता. पडद्याआडून येणारा अधूकसा उजेड फक्त त्या पूर्ण रूममध्ये होता, पण तो अजूनही तिकडे दिसला नव्हता. त्याला आवाज देत त्याला काय झालं आहे हे विचारत ती रूममध्ये नजर फिरवत होती. तिची नजर फक्त त्याला शोधत होती. कुणाल, कुठे आहात? बाल्कनी, बाथरूम सर्वच बघून झालेलं होतं. अगदी वॉर्डरूम सुद्धा बघून झालेलं होतं, पण तो कुठेच नव्हता. कुणाल बेडच्या बाजूला कोपऱ्यात तो खाली बसलेला होता, मांडी घालून अगदी शून्यात नजर हरवलेला. तो बघून तिला खूप जास्त भीती वाटली होती. काहीसं धावतच ती त्याच्याजवळ गेली. कुणाल, काय झाले? त्याच्या पुढ्यात बसून त्याला भानावर आणण्याचा प्रयत्न करत होती. सुकन्याताई आणि आजी सुद्धा त्याच्या काळजीने तिकडे आलेला होता. त्याला असं बघून त्यांना सुद्धा काळजी वाटत होती. कुणाल, काय झाले? त्याची ती मेलेली नजर बघून त्या तिघी घाबरल्या होत्या. कुणाल, काय झाले? दोघी सुद्धा त्याच्या समोर आल्या होत्या. तिघी त्याच्याकडे बघत होत्या, त्याला आवाज देत होत्या, तरी त्याला भानावर यायला काही क्षण गेले. मला बाहेर जायचं आहे, मी उद्या येईन. चेहऱ्यावरून हात फिरवतच त्याने स्वतःला सावरलं. काय झालं सांगशील का? त्याने स्वतःला सावरतच सांगितलं असलं तरी त्याचा खचलेला आवाज त्या तिघींना समजत होता. मीनाक्षी गेली, त्याने डोळे बंद करतच सांगितलं. तेव्हा सुकन्याताईचे हात तोंडावरच गेले होते. पिया पाणावलेल्या नजरेने त्याच्याकडे बघत होती. कुठेतरी दुखावली होती. तिच्या जाण्याचं वाईट वाटणं साहजिकच होतं, पण तिच्या जाण्यामुळे कुणालची झालेली ही अवस्था तिला अपेक्षित नव्हती. मी त्यांना सांगते, ते येतील तुझ्यासोबत. नाही, नको, मी एकटाच जातो. सुकन्याताईच्या बोलण्यावर कुणालने घाईने सांगितलं. त्याची नजर पियाकडे गेली. तेव्हा तिच्या डोळ्यात असलेला तो प्रश्न त्याला जाणवू लागलेला होता. आजींना सुद्धा तिच्या नजरेत तो प्रश्न, ती भीती दिसली होती. सुकन्या, आपण खाली जाऊया, त्याच्यावरून तो निघेल, आजींनी सांगितलं आणि काही न ऐकता त्यांना घेऊन खाली गेल्या. तुम्ही आवरा, मी तुमच्यासाठी कपडे काढते. पिया सुद्धा उठणार त्याआधीच कुणालने तिला अडवलं. ती माझी बालपणीची मैत्रीण होती. त्याने अगदी विचारा चेहरा करत केला. मला माहिती आहे. तिने त्याला आधार द्यायला सांगितलं असलं तरी मनात अकळ उठलीच होती. पियावर सुद्धा विषप्रयोग झाला होता. त्याने सांगितलं तसं इतका वेळ गुडघ्यावर बसून त्याला आधार देणारी ती मटकन खाली कोसळली. कोणी केलं हे? तिची अवस्था काही वेगळी नव्हती. इतका वेळ कुणालची झालेली अवस्था तिला कळत होती. तिच्याबद्दल वाटणारी जिलसी किंवा दुसरीच काही वेगळी भावना आता नाहीशी झालेली. त्याने फक्त नकारार्थी मान हलवली आणि ती अगदी काकुळतीने त्याच्याकडे बघतच होती. माझ्यावर ज्या तिने शब्द पूर्ण होण्याआधीच त्याने तिला मिठी तोडून घेतलेलं होतं. तिच्यासमोर पुन्हा ते क्षण उभे राहणार होते आणि म्हणूनच ती घाबरलेली होती. तो हे सगळं काही समजत होता. थोडक्यासाठी ती वाचली होती, नाहीतर आज तिथे मीनाक्षी होती. तिकडे काही दिवसांपूर्वी ती घडण्यापेक्षा एखाद्या भयानक घटनेची कल्पना करणं किती कठीण असतं ना. आणि त्यातल्या त्यात एखाद्या ठिकाणी आपण असू शकत होतो किंवा त्याच घटनेला आपण स्पर्श करून त्यातून वाचलो, ही भावना सुद्धा सुखद असण्यापेक्षा कायमच मनाला हादरून सोडणारी असते. तिच्या पाठीवर हात फिरवतच तो तिला शांत करत होता आणि स्वतः सुद्धा शांत होत होता. मीनाक्षीच्या मृत्यूची बातमी त्याने सांगितली होती, पण ती तेवढीच होती. नाही, तो फक्त विषप्रयोग होता. फक्त एका शब्दात सांगता येणार नाही इतकं भयानक मरण तिला दिलं होतं. कोणी या प्रश्नाचं उत्तर नसलं तरी तो भान असलेला किंवा हुशारपण तरीही मनोरुग्ण होता, हे कोणीही सहज सांगू शकत होतं. इतक्या भयानक अवस्थेत तिचं शरीर तिच्या काकांच्या घरी, म्हणजे जिथे आता तिचे आईवडील होते, तिकडे पाठवलं गेलं होतं. इतके दिवस ती मेली आहे हेच समजून जगत असलेले तिचे आईवडील तिच्या अशा अवस्थेला बघून पूर्ण कोलमडले होते. ते कोलमडणार होतेच. सडत असलेलं शरीर तिला मरून काही दिवस झाल्याचं सांगत होते. त्या शरीरावर असलेले चटके आणि काळीनिळे पडलेले शरीर, त्याला शरीर तरी का म्हणावं?
उरलं होतं ते फक्त हाडांचा सापळा आणि त्यावर नावाचं असलेलं मांस. तो मीनाक्षी होती हे ओळखायला सर्वांना काही वेळ गेला होता. ही भयानक अवस्था तिची होती ते सुद्धा कमी होतं म्हणून त्या शरीराचं पोस्टमार्टम केलं होतं आणि ते रिपोर्ट सुद्धा पाठवले होते, ज्यात स्पष्ट शब्दात तिला हार्ट अटॅक आल्याचं सांगितलं होतं. ते रिपोर्ट्स किती खोटे होते हे एखाद्याला लहान मुलाने सुद्धा सांगितलं असतं, पण तरी ते रिपोर्ट्स त्यांच्या हातात होते आणि त्यांच्यासोबत होता तिच्या मृत्यूचा दाखला आणि एक पत्र. सर्व कागदपत्र दिले आहेत. जर पोलीस तक्रार केली तर तुमच्या घरात अजून एक मुलगी आहे हे विसरू नका. कम्प्युटर टाईप असलेलं ते लेटर आणि समोर असलेली मीनाक्षीची अवस्था सर्वांना हादरून सोडायला पुरेशी होती. कुणाल मीनाक्षीच्या आईवडिलांना भेटून आला असला तरी त्यांच्यावर पूर्ण विश्वास तो ठेवणारा नव्हता आणि म्हणूनच त्याने त्याच्या माणसांना इथे लक्ष ठेवायला सांगितलं होतं, ज्यांच्याकडून त्याला सर्व समजलं होतं, अगदी मीनाक्षीचे फोटो सुद्धा, जे बघून तो पूर्ण हादरलेला होता. तिकडे जाण्यासाठी काही तास लागणार होते, पण ते काही तास सुद्धा त्याच्याकडे नव्हते. कारण एकच, मीनाक्षीची झालेली अवस्था. त्यानंतर तिला कुठल्याच स्मशानात घेणार नाही हे तिच्या घरच्यांना माहीत होतं आणि म्हणूनच एखाद्या शत्रूसोबत सुद्धा कोणी इतकं वाईट वागणार नाही असा निर्णय त्यांनी स्वतःच्या मुलीच्या बाबतीत घेतला होता, ज्याची खबर सुद्धा त्याला मिळाली होती आणि पुढच्या क्षणाला त्याचा फोन तिकडे गेला होता. तुम्ही जे काही ठरवलं आहे त्यातलं काहीही करण्याची गरज नाही. मी तिकडे येतोय काहीच तासात. अजून काही तास तिला तिकडेच तसेच ठेवा, त्याने कडक आवाजात सांगितलं आणि दुसऱ्याच फोनमध्ये तिला तिकडे पोहोचेपर्यंत नीट ठेवण्याची व्यवस्था सुद्धा केली होती. त्यांच्यासमोर किती हिंमत दाखवली असली तरी तिचे ते फोटो त्याच्या नजरेसमोरून काही केल्या जातच नव्हते. तो तिकडे जायचं म्हणूनच घरी निघून आला होता, पण रूममध्ये प्रवेश करताच त्याला समोर दिसला होता तो पिया आणि त्याचा एक फोटो. चेहऱ्यावर हसू आणि पाठमोऱ्या लक्ष त्याच्या चेहऱ्यावर. तो फोटो बघून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली, पण दुसऱ्याच क्षणाला त्याला सुद्धा तिच्यावर झालेला विषप्रयोग आठवला होता आणि आठवले होते ते मीनाक्षीचे आता बघितलेले फोटो. पुन्हा मनात शंका आली. इतके दिवस या सर्वाला कारणीभूत तो मीनाक्षीला समजवत होता, मग ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे असो, पण आज समोर आलेलं सत्य काही वेगळंच होतं. हे सर्व मीनाक्षीमुळे नाही तर त्याच्यामुळेच होत होतं. त्यामुळेच मीनाक्षीची सुद्धा अशी अवस्था झाली होती. फक्त त्याच्यामुळे सर्वांच्या जीवाला किती मोठा धक्का होता या विचारानेच तो तुटून गेला होता. लढायचं होतं, लढणार होता, पण कोणाच्या विरोधात हेच त्याला माहिती नसलं तरी अंधारात किती लढू शकत होता हेच त्याला कळत नव्हतं. पुन्हा नजरेसमोर अंधार होता, ज्यात त्याच्यासमोर कोण आणि विरोधात कोण हेच त्याला कळत नव्हतं. खूप जास्त इमोशनल आणि भावनिक झालेला होता तो, कारण आज मात्र खूप मोठ्या मोठ्या गोष्टी इथे होत होत्या. त्याचबरोबर कुणालने मीनाक्षीचे अंत्यविधी केले होते. तिची अवस्था खूपच भयानक होती. जिवंतपणीच नाही तर तिच्यासाठी तर मृत्यूनंतर सुद्धा एक एक क्षण नकोसा झाला होता. इतकी वाईट अवस्था तिची झालेली. निदान बाकीचं तरी तुम्ही करा. तिच्या डॅडच्या हातात मातीची छोटी हंडी देत काहीसा रागातच कुणाल बोलला. शांतपणे त्यांनी ती हंडी हातात घेतली. तिच्या डॅडने त्याच्या बोलण्यावर काहीच प्रतिक्रिया दिलेली नव्हती आणि त्याने सुद्धा त्याच्या रिप्लायची वाट सुद्धा बघितलेली नव्हती. त्यांच्या हातात हंडी देऊन कुणाल तिकडून निघाला होता. तो आता ऑफिसला आला होता. विराज, काय झालंय? काही समजलं? कुणालने तो ऑफिसला येण्याआधीच विराजला बोलावून घेतलं होतं. नाही म्हणजे गेल्या 2 दिवसात तुमच्या दोघांपैकी एकाचा सुद्धा कॉल त्याने ऐकला नाही किंवा घेतला नाही, विराजने सांगितलं. तेव्हा त्याच्या आवाजात नाराजी होती. दादा, एक सांगायचं होतं. विराजचा काहीसा अडखळत आलेला आवाज कुणालच्या कपाळावर आठ्या देऊन गेलेला होता. त्याने प्रथमेशकडे बघितलं तर त्याच्याही चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसत होतं. म्हणजे तिचं अफेअर नाही, पण ती त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये असते. म्हणजे जे काही असेल ते नीट सांग. काहीसा वैतागतच कुणालने सांगितलं. स्वारी, मध्येच आलो. यशवंत तिकडे आला तेव्हा कुणालचे डोळे मोठे झालेले होते. यशवंत असा अचानकच येणाऱ्यातला नव्हताच. तो आला म्हणजे काहीतरी गडबड होती हे नक्की. तारा, यशवंतने नाव घेतलं तेव्हा कुणाल आणि प्रथमेशची एक हार्टबीट स्किप झाल्यासारखं त्यांना वाटलं. तिचं काय झालं? कुणालने टेबलवर हात घट्ट टेकवतच विचारलं. तिला ड्रग दिलं जातंय, यशवंतने सांगितलं. आणि तसंच एक भिंत त्या तिघांच्या चेहऱ्यावर जमा दिसत होती. दिलं जातंय म्हणजे कोण देतंय? कुणालने कपाळावर आठ्या पाडूनच विचारलं. तिचा एक मित्र आहे, पण तो कोण आहे हेच समजत नाही. म्हणजे? प्रथमेशने घाईत विचारलं. तेव्हा तिला भेटायला एक जण नेहमी येतो, तेव्हा तो गॉगल लावून मास्क लावलेला असतो, त्यामुळेच त्याचा चेहरा नीट दिसत नाही. मी त्याच्या कपड्यावरून सुद्धा त्याला फॉलो करायचा प्रयत्न केला, पण ते सुद्धा शक्य नाही.
कुठून तरी येत असेल, कोणीतरी पाहिलं असेलच ना. ह्या सर्व गोष्टी तो एकतर चालत येतो, नाही तर पब्लिक ट्रान्सपोर्टने, त्यामुळे ते सुद्धा कठीण जाते. त्यात कायम मास्क असतो त्याच्या चेहऱ्यावर. यशवंतचं ऐकून कुणालच्या हातांच्या मुठी घट्ट झालेल्या. कोणाला त्रास नको म्हणून प्रत्येकाला त्याची स्पेस द्यायची होती, त्यामुळे आम्हाला समोर जाता आलं नव्हतं. कधीपासून तिला ड्रग्ज दिले जात आहेत? कुणालने थरथरत्या आवाजात विचारले गेलं होतं. आत्ताच तो मीनाक्षीची अवस्था बघून आलेला आणि त्यानंतर पियाबद्दल त्याला लगेच असं समजत होतं. तो स्वतःला कसं शांत ठेवत होता हे त्याचं त्यालाच माहिती होतं. हतबल होणं काय असतं याची जाणीव त्याला प्रत्येक क्षणाला आता होऊ लागली होती. 2 आठवडे झाले होते. तो व्यक्ती भेटल्यावर त्याच्यात थोडासा चेंज व्हायचा. अगदी मायनर चेंज, पण पूर्ण शुद्धीत असायच्या म्हणून लगेच समजलं नव्हतं. पण आज दिलेला डोस कदाचित जास्तीचाच होता. त्यांना काही क्षणासाठी गुंगी आलेली, पण त्यांच्यासोबत त्याने सावरलं. मोना पुढे झालेली, पण तिला पियासोबत होता आणि पियासोबत असलेली लेडी गार्ड. आज पिया त्याला भेटली तेव्हा मोना तिकडेच बाजूच्या टेबलवर बसून त्यांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करत होती, पण काहीच ऐकू गेलेलं नव्हतं. थोड्या वेळाने जेव्हा तिला चक्कर आली तेव्हा मोना पुढे गेली होती, पण तिच्यासोबत असलेल्या त्या मुलाने लगेच पियाला सावरत मोनाला परत पाठवलं. यशवंतने सांगितलं तेव्हा कुणाल आणि प्रथमेशच्या हातांच्या मुठी घट्ट झालेल्या होत्या. आम्ही त्याला पकडणार होतो, पण तो कल्प्रिट आहे की नाही माहिती नव्हतं, आणि जर आम्ही पुढे गेलो असतो तर तो सावध झाला असता. यशवंतने पुढे सांगितलं तेव्हा कुणाल डोळे बंद करून स्वतःला सावरू लागलेला होता. काही वेळच झाला होता मीनाक्षीचे अंत्यविधी कुणालने केलेल्या घटनेला. तिची अवस्था त्याला अजूनही आठवत होती आणि आता पियाला ड्रग्ज म्हणजे नेक्स्ट टार्गेट ती नाही हे ते सहन करू शकत नव्हता. त्याने सिक्युरिटी सर्वांच्याच मागे लावली होती, पण त्याला वाटलं होतं तो जो कोणी आहे तो पियाला त्रास देईल, म्हणूनच त्याची तशी तयारी होती. पण पियाला कोणी त्रास देऊ शकतो हा विचार त्याच्या मनात सुद्धा आला नव्हता. यावेळी त्याचे सर्व अंदाज चुकत होते. तो जो कोणी होता तो अगदी विचित्र पद्धतीने जे काही आहे ते करत होता. एकतर त्याची प्लॅनिंग शार्प होती किंवा काहीच प्लॅन न करता तो बस करत होता, ज्याचा अंदाज लावणं निव्वळ अशक्य होतं. विराज, तू काही सांगत होतास? कुणालने विचारलं. तसं विराजची मान होकारांनीच हल्ली. कदाचित हाच तो नेहमी तिच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो. अगदी त्या दोघांचं एकमेकावर प्रेम आहे असं वाटलं मला 2 दिवसात. विराज अगदी हळूवाजात बोलला. तो जो कोणी आहे तो कधीच एका आवाजात बोलत नाही, मुद्दाम आवाज बदलत राहतो. ज्याची माहिती पियाला सुद्धा आहे. तिच्यासाठी त्याची ती मस्ती असते, पण तो हो हे मुद्दाम त्याला कोणी ओळखू नये म्हणून करतोय. तो नंबर 1 एका मेलेल्या व्यक्तीच्या नावाने रजिस्टर आहे, ज्याचं लोकेशन ट्रेस होत नाही. विराजने माहिती दिली तसं सुस्कारा सोडत कुणालने नकारार्थी मान हलविली. तो इतका वेळ फक्त आणि फक्त विराजचं ऐकून घेत होता. माझा असा कुठला दुश्मन आहे जो अचानक बाहेर आला आहे? कुणालने शून्यात नजर हरवत विचारलं. दुश्मन नाही, पण यशवंतच्या बोलण्यावर कुणालने फक्त त्याच्याकडे एकदा बघितलं. तुमचा जुना मित्र अंश, तो आला आहे. त्याची तुम्ही माहिती काढायला सांगितली होती. आम्ही त्यांची माहिती काढली तर त्यात मला खूप काही सापडले, यशवंतने सांगितलं. त्याचा पियासोबत काही संबंध? तो त्याच्या घरातून बाहेर पडत नाही. तो घरातून काम करतो. कुठेतरी जातच असेल तर काहीतरी करत असेलच की. त्याची माहिती काढा, कुणालने सांगितलं. माझा माणूस त्याच्यावर लक्ष ठेवून आहे, यशवंतने सांगितलं. विराज, तू सुद्धा? कुणालच्या सांगण्यावरून विराजने मान हलवली. थोडा वेळ थांबून ते दोघेही निघून गेलेले होते. दादा, तू खूप थकलेला वाटतोय, जाऊन आराम कर. ते दोघे गेले तसं प्रथमेशने सांगितलं. कुणालच्या चेहऱ्यावर त्याला आता स्पष्ट दिसत होता. तो आता सुद्धा डोळे बंद करून बसलेला होता. स्नेहाला आज घरी बोलावलं. त्याने डोळे चिमटीतच धरून सांगितलं. दादा, ती घरीच आहे. ती आजचा दिवस सागरकडे जाणार होती. तिला बोल नको जाऊस, त्याने शांतपणे सांगितलं आणि नजर लॅपटॉपवर स्थिर केली. दादा, हे मी बघतो, तू आराम कर, प्रथमेशने शांतपणे सांगितलं. पण कुणालने न ऐकल्यासारखं केलं तसं प्रथमेश तिकडून निघून गेला. प्रथमेश जाताच कुणाल मागे रेलून शांत बसला. अंश दीर्घ श्वास घेत त्याचं अंशच नाव घेतलं. कुणाल, माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. तू बोल ना तिच्यासोबत. पण तिचं तुझ्यावर प्रेम नाहीये. तिचं माझ्यावर प्रेम आहे. ती तुझ्यावर प्रेम नाही करू शकत. ती तुला खोटं बोलते. मी तुला दाखवून देईन की तिचं माझ्यावर किती प्रेम आहे. ठीक आहे, जा, मला सुद्धा बघू दे तू कसं दाखवतोयस ते, स्नेहा हसतच बोलली. बघच, काहीसा चिडतच तो तिकडून निघून गेला. तुला असं काही वाटत का तू उगाच जास्त शहाणपणा करतेस? हे तू बोलायला पाहिजे होतंस जे मी बोलतोय. कुणाल मोहितेला असं तो बोलूच कसा शकतो? तिच्या आवाजात आश्चर्य होतं, पण तिची ती ओव्हर ॲक्टिंग बघून मात्र
त्याने नकारार्थी मान हलवली होती. माझा भाऊ असताना कुठलीही मुलगी दुसऱ्या मुलाला भाव देऊ शकते का? समजलं ना? स्नेहाची नाटकी तो वैतागवाण्या चेहऱ्याने बघतच होता. हे बघ, मला माहिती आहे तू काही खास दिसत नाहीस. अरे पण तू माझा भाऊ आहेस ना. कुणाल मोहितेला फेमस होण्यासाठी इतकंच पुरेसं आहे, समजलं? शेवटचं वाक्य ती बोलली आणि कुणालला फटका मिळण्याआधीच तिकडून पळाली. लक्षात ठेव, तू माझा भाऊ आहेस, बस माझंच नाव पुरेसं आहे. ती हसतच लांब जाऊन ओरडली. तसं तो धावतच तिच्या मागे पळाला. हा भांडायला लागला की ही नेहमी येते मध्येच. कुणालचा एक मित्र बोलायला आपल्या ग्रुपमध्ये असले तरी लक्ष असतं एकमेकावर. ती भांडण थांबवणार आणि हा शांत राहून गेली आता घरी जाऊन आपण आज हिचं तेच असेल. त्या अंशला पण कळत नाही. स्नेहासमोर असताना आवाज वाढून बोलण्याची काय गरज होती? स्नेहाला मारून परत आलेला कुणाल काहीसा वैतागला. तुला माहिती आहे ना अंश कसा आहे ते. तू सोड काय सोड. ही आता त्याला सोडेल का? लांबून नाटकी करत असलेल्या स्नेहाकडे बघून कुणाल बोलत होता. तिला आठवून त्याच्या चेहऱ्यावर आता सुद्धा स्माईल आलेलं होतं. तर प्रेक्षकांनो, हा होता कथेचा एक भाग. या कथेचे सर्व भाग एन्जॉय करायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील भाग